हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही बीड जिल्ह्यामध्ये आमच्या क्लास शेजारी बिंदुसरा धरण आहे, बिंदुसरा ते ओव्हरफ्लो झालं आहे. आमच्या क्लासच्या शेजारी पूल आहे नदीचा, बिंदुसरा पूल. तर तिथं किती पाणी आलं बघायला चालू. हे सगळे आमचे पाठीमागचे विद्यार्थी पण उत्सुक आहेत, त्याच्यामुळे त्यांना पण नेतोय. आमच्या मॅडम मुली सगळे. चला जाऊ आपण, किती पाणी भरले बघू. चला, माईक घेतला असतं तर परवडला असतं. चला 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 पटपट, चल पुढे चला. नीट बर का तिकडं कडील पडतं. हे बघा आमचे गल्लीतले चौकीदार, ते सुद्धा बघायला दिले तर चाललेत कुठं. बघा बघा कशी बघायली. ते म्हणतात ओळखीची तर दिसणार. हा लीडर, त्यांचा लीडर आहे. बघा आमची उड्या मारीत मारीत आली. हे बघा पाणी किती वर आले. चांगलं स्थळ भरलंय. कालपासून बीडमध्ये जवळजवळ 12 ते 13 तास मुसळधार पाऊस होता. हे बघा पुलाच्या कठडा कितपर्यंत आलाय. रात्री ते जे वरचं वरलं दिसते तिथपर्यंत पाणी होतं. आता थोडंसं वसरलंय, कमी झालंय, पातळी कमी झाली. म्हणजे पाऊस कुठेतरी थांबला दिसतो. पब्लिक बघा कशी पाणी पाहण्यासाठी थांबली. पण काल खूप मुसळधार पाऊस होता. खूप लोक आलीत पाणी बघायला. पाठीमागून आमचा एक मित्र आला पाणी बघायला. त्याला कोणतरी सांगितलं पाणी पुलाच्या वरतून चाललं, ते झोपीत उठूनच आला. पाणी आले. 12-13 तास पाऊस होता काल बीड जिल्ह्यामध्ये. बीडचा दुष्काळ मिटला. बीड जिल्ह्याचा दुष्काळ जवळजवळ संपला. बिंदुसरा धरण जे आहे आमचं फुल भरलंय. आमचा एक क्लासचा विद्यार्थी की बघा तिथं आलाय. त्याला आता इथेच थांबवतो. कसा हात करतो. हा इथेच उतरलाय. आमचे विद्यार्थी बघा कसे पाहिले पाणी. वा वा, चेहऱ्यावर त्यांच्या. ए कुठं चालला? आमचा मित्र चालला बोरून. खूप दिवसांनी पाणी बघायला भेटलं एवढं पुलापर्यंत. भरपूर भरले. तुम्ही पाठीमागं पाहू शकता व्ह्यू. पाणी जास्त आलंय. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. माझ्या पाठीमागं बघू शकता किती पाणी आहे बिंदुसरा पुलाला. काल बीडमध्ये जवळजवळ 12-13 तास पाऊस झाल्यामुळं एवढं पाणी आलेलं आहे. पुलाच्या पूर्ण एकदम जवळ तुम्ही बघू शकता. बीड जिल्ह्याच्या रहिवाशांना पोलिसांनी अलर्ट केले. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. हा माझा मित्र, माझ्या क्लासची मुलं सुद्धा उत्सुक होते म्हणून त्यांना पण आणलंय मी. चला म्हणलं बघायला. हे बघा आमच्या मॅडम पोरांना इन्स्ट्रक्शन देताना लाईनमध्ये चला. आमच्या मॅडम लाद देऊ नका एकमेकाला. द्या पुढे चाललात.